घेतलेले आहेत। मी एवढंच सांगतो की पोलीस प्रशासन असेल, आयुक्त असतील, तुम्ही ह्या इलेक्शनचा काळ संपणार आहे, आपण या यंत्रणेचा गैरवापर यांच्या हातून होऊ देऊ नका, एवढंच मी सांगतो। ती तेच आहे की मला कालच त्यांनी कित्येक कोर्टात सांगितले की तू एक गोळीची फिर्याद दे की अमोल शिंदेने तुला दम दिला, आणि अशा पद्धतीनं कुणाची तरी एखादी छोटी फिर्याद घ्यायची आणि मला अटक करून ठेवायचं आणि इलेक्शन ताब्यात घ्यायचं। कारण हे इलेक्शन आता लोकांनी ताब्यात घेतलंही त्यांना लक्षात आले, पण कुठंतरी उमेदवारच गायब करायचा। हे माझ्या बाबतीतच घडेल असं नाही, सोलापूरच्या 102 महिला उमेदवारांसहित कित्येक उमेदवारांना अडचणीत आणण्याचं काम चालू आहे। प्रभाग 18 मध्ये देवेंद्र कोटेंच्या सासू आहेत, त्याच्या समोर असलेल्या उमेदवाराला सुद्धा काही कारणांना अटक करण्याची परिस्थिती आहे, कारण ते उमेदवार बाहेर राहिला तर तिथं देवेंद्र कोटेंची सासू प्रचंड अडचणीत आहे, त्यांना रिपोर्टिंग आहे, त्यामुळे त्याही महिलेला अटक होईल, अमोल शिंदेला अटक होईल, चेतन नरोटेंना अटक होईल, आनंददादा चंदनशिवेला अटक होईल, अन्य अशा कित्येक लोकांना अटक होईल, उद्या होऊ शकतील, कार्यकर्त्यांना अटकही करतील आणि संध्याकाळी सोडून देतील नक्की, पण इलेक्शन यंत्रणा तोपर्यंत ताब्यात घेईल। तुम्ही सत्तेचा जरी भाग असला तर तुम्ही बघितलं असेल, आम्ही अशा पद्धतीनं एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजितदादा पवार असतील, या लोकांनी सत्तेचा गैरवापर कधी केला नाही, पण देवेंद्रजींना या लोकांना खरंच काय माहिती दिली माहीत नाही। यंत्रणा तर साहेबांकडे आहे, मुख्यमंत्री महोदय एकीकडे आपण स्वच्छ प्रशासनाच्या भूमिकेत काम करतात, ते खूप चांगलं काम करतात, पण पालकमंत्री साहेब इथं बसून सगळी यंत्रणा बालाई सरोवरमधनं कशी हलवत आहेत ते सगळ्यांना माहिती आहे। बापू प्रभाग क्रमांक 7 मध्ये 22 मध्ये 3 मध्ये कुठलाच प्रभाग राहिला नाही दादा की तिथं पैसे वाटीत नाहीत असं नाही। मी स्वतः फोटो दाखवलेत की देवेंद्र कोटे रात्री गाडीत कशा पद्धतीने फिरून पैसे वाटत होता, त्यांनी ज्या पद्धतीनं पैसे वाटले ते रात्रभर फिरेल आहे। आणि एकीकडे सांगायचं अमोल शिंदेच्या तोडीतला उमेदवार आहे का, त्यांनी आमदारकीचं शेअर दिलाय। अहो साहेब, त्याला गेल्या वर्षी आम्हीच नगरसेवक केला होता, MIM बरोबर लढून तो आमदार झालाय, त्याला MIM विरोधात पडलेली मतं ती काय त्याची मतं आहेत, ती सगळी सूज येणाऱ्या उद्याच्या ह्याच्यामध्ये मध्यमध्ये निघेल। 1 वाजता पालकमंत्री तुम्ही सगळ्यांना बोलून घेतले असं म्हणतात। नाही, मी फोटो दाखवला ना, ती झालेलं नव्हतं ते। नाही, मी बघितलंय, मी स्वतः बघितलेलं आहे। मी ऐका, पत्रकार होते, पोलिसांना आम्हाला तुम्ही तेच सांगलो ना, पत्रकार जरी असले किंवा काही नाही, मला हरकतच नाही त्यात म्हणण्याचा उद्देश। माझं म्हणण्याचा उद्देश आहे की 4 लोक एका जागी बसले तर तुम्ही काट्या मारून रातभर हलवताय। 4 लोक बसले तर 2 पेक्षा 4 माणसं एकत्र आले तर तुम्ही काट्या मारून हकलताय, चौकाने आमच्या माणसाला एकत्र येऊ देत नाही, आणि तुमची पूर्ण यंत्रणा देवेंद्र कोटे रातभर फिरते सगळ्या बोळाबोळानी। पालकमंत्री महोदय म्हणले होते ना कालच की देवेंद्र कोटेला अशावर लढायची काय लेवलच्या माणसाबरोबर, त्याची काय लेवल आहे ते अमोल शिंदेला चांगलं माहित आहे। माझ्या जोडीत तो पहिलवान मोठा झालाय, 1 वर्षाचा आमदार आहे, MIM बरोबर इलेक्शन लढलंय म्हणून तेवढी मतं पडलेत, जरा बी फुगायची गरज नाही। ज्या दिवशी शिवसेना बॅलेट पेपरवर असेल ना MIM वर्सेस धनुष्यबाण आणि कमळ, त्यावेळेस पब्लिक कुणाला चॉईस करेल ना ते तुम्हाला सगळ्यांना माहित आहे। तुम्ही फुगीर पद्धतीने राहू नका की MIM बरोबर इलेक्शन लोकांनी स्वीकारलं, MIM नको म्हणून तुम्हाला टाकलेली मतं म्हणजे काय तुमची मतं नाहीत। याच इलेक्शन मध्ये चॅलेंज आहे माझं, मध्यमध्ये शिवसेना पक्षाचे किती उमेदवार निवडून येतील हे तुम्ही जाहीर सांगतो। तुम्ही काळजी ना मध्यमधल्या उमेदवारांची करा हो, तुमच्या मतदारसंघात किती लोक निवडून येणार आहेत, तुमची सासू नाही पाडली ना तर नावाचा अमोल शिंदे नाही, एवढं जाहीर सांगतो।